माय रोल इन इन्व्हायरमेंट. थोडक्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, इन्व्हायरमेंट मेंटेन ठेवण्यासाठी माझा काय रोल आहे प्रत्येकाचा. तर तुमचा रोल काय, कंट्रोल आहे, प्रोडक्शन, अवेअरनेस, प्रिव्हेन्शन, कन्झर्वेशन. त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये काय म्हणता येईल, प्रिव्हेंटिंग हार्म, आणखीन इन्व्हायरमेंटला, नेचरला हार्म नाही होणार. आणि चेंजिंग माइंडसेट, सगळ्यांचं माइंडसेट चेंज केलं पाहिजे की बाबा इन्व्हायरमेंट आहे तरच आपण आहोत, इन्व्हायरमेंट नाही तर आपण नाही, या टाईपमध्ये. प्रोडक्शन, रिवायवल ऑफ हार्म्ड अटेम्प्टिंग इनोव्हेशन्स. थोडंसं काय किंवा याला इन्व्हायरमेंटला काय हार्म होणार नाही असे थोडंसं काही इनोव्हेटिव्ह काम करायला पाहिजे. इनोव्हेटिव्ह काम करायला पाहिजे. आता इलेक्ट्रिक बाईक्स वगैरे निघालेल्या आहेत, इन्व्हायरमेंटला त्याचं इतकं काय हार्म नाही आहे यात. किंवा गणपती लोक शाडूच्या मातीच्या वगैरे गणपती बनवतात, म्हणजे इन्व्हायरमेंटला कमीत कमी नुकसान, इको फ्रेंडली थोडक्यामध्ये. अवेअरनेस, एज्युकेशन, गायडन्स, इमिटेशन, ऑर्गनायझेशन, पार्टिसिपेशन. लोकांमध्ये जनजागृती असायला पाहिजे. शिक्षणामध्ये हा भाग घटक असायला पाहिजे. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, कोणीतरी गाईड करायला पाहिजे. वेगवेगळं ऑर्गनायझेशन, लोकांनी पार्टिसिपेशन करायला पाहिजे. इन्व्हायरमेंट कसं मेंटेन ठेवता येईल यासाठी. प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स, डिझायनिंग न्यू प्लॅन्स. आणखीन काय, कसे आपल्याला निसर्गाला हानी नाही पोहोचता येईल त्यासाठी काय करता येईल, आणि नवीन प्लॅन्स डिझाईन करणे. फॅक्टर्स हार्मफुल टू इन्व्हायरमेंट, कुठले कुठले फॅक्टर हार्मफुल आहेत ते कसे टाळता येतील याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. प्रिव्हेंटिंग व्हॉट एव्हर लेफ्ट ओव्हर, जे काय आपल्याकडे निसर्ग आता राहिलेला आहे तो काय टिकून ठेवायला पाहिजे. रेमेडीज टू प्रिव्हेंट फ्युचर लॉस, काय काळजी घ्यायला पाहिजे फ्युचरमध्ये आणखी लॉस नाही होणार इन्व्हायरमेंटचा त्यासाठी. प्रिझर्विंग अननोन रिजन्स, जे भाग आपल्याला माहीतच नाही आहे, जो मॅपवर आहे नाही तो सुद्धा तुम्ही प्रिझर्व करायला पाहिजे. आणि कन्झर्वेशन म्हणजे जतन करणे, जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचं काय करायला पाहिजे, जतन करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपला रोल आहे इन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी, जतन करण्यासाठी, टू कन्झर्व. सो विल सी अबाउट हॉटस्पॉट्स. इंडियामध्ये कुठं कुठं आहेत हॉटस्पॉट बघा. 34 वर्ल्ड वाईड हॉटस्पॉट्स आहेत, म्हणजे 15.7% अर्थचा एरिया जे कवर करतात. ओके, 86% सेन्सिटिव्ह एरियाज म्हणजे ऑलरेडी डिस्ट्रॉईड. 86% डिस्ट्रॉय करून ठेवलेलं आहे आपण. काय 15-16% राहिलेलं आहे, तेवढं तरी जतन करून ठेवा, ठीक आहे. अँड 1,50,000 प्लांट स्पेसीज लेफ्ट ओव्हर, ठीक आहे. 1,50,000 प्लांटच्या स्पेसीज राहिलेल्या आहेत, म्हणजे 50%. पहिले 3 लाखाच्या जवळपास होत्या, 50% स्पेसीज राहिल्या फक्त प्लांट्सच्या. इंडियामध्ये 135 स्पेसीज ऑफ ॲनिमल्स आहेत. 85 स्पेसीज फाउंड इन ईस्टर्न रिजन. 50,000 एंडमिक प्लांट स्पेसीज. आणि हे जे काय आहे 1,500 प्लांट स्पेसीज हे सुद्धा वेस्टर्न घाट्समध्ये आहेत. तर सगळी बिकट परिस्थिती, सगळ्याचं काय जतनच करायला पाहिजे. या काय हे इंडेंजर्ड हेरिटेज आहेत आपल्याकडचे काय. हा जो काय कोस्टल एरिया सगळा आहे समजा, म्हणजे गुजरातपासून तुमचा जो काय कन्याकुमारी आहे तोपर्यंत तिथपर्यंतचा वेस्टर्न घाट्स, कोकणचे हे गीर, एशियाटिक लॉयन्स या ठिकाणी सापडतात. मानस सँच्युरी आसाममध्ये, टायगर आणि रायनोज ते 1 शिंगी किंवा 2 शिंगे गेंडे सापडतात ना ते. आणि सुंदरबन सँच्युरी वेस्ट बेंगालमध्ये, ठीक आहे. रॉयल बेंगाल टायगर आपला आहे ना इंडियाचं काय आहे नॅशनल ॲनिमल जो काय आहे, तर सगळ्यांचं काय जतन करायला पाहिजे. ऑलरेडी 2 शिंगी गेंड्याबद्दल बोललो होतो, बट 1 शिंगीच गेंडा आहे. 2 शिंगी गेंडे लास्ट इयर गेल्या वर्षी संपलं. शेवटचा 1 मेल राहिला होता तो पण गेला. इंडेंजर स्पेसीस होती, संपुष्टात आली ती. आता नाही बघायला भेटणार तुम्हाला. जस्ट लाईक युअर डायनासोर्स, फक्त टीव्हीतच पाहायचं. ओके, सो जतन. आणि भारत एकमेव देश जिथं की लॉयन पण सापडतो आणि टायगर पण सापडतो. सो वी मस्ट कन्झर्व देम. So these are some important definitions which SSC board may ask in examinations. So students should focus on this, some of important definitions. See, endangered species, how we can define it. Either number of these organisms is declined or their habitat shrunk to such an extent that they can be extinct in a near future if conservative measures are not implemented. Example, lion-tailed monkeys. ठीक आहे, सिंहासारखी शेपटी असणारे तुमचे माकडं आहेत. आता हे इंडेंजर्ड म्हणजे एक तर जनरली काय हे स्पेसीज एक तर संपुष्टात तरी आल्यात किंवा संपुष्टात येण्याच्या फार जवळपास आहेत. ह्याची जर आपण काळजी नाही घेतली तर ह्या संपुष्टात येऊन जातील. रेअर स्पेसीज, number of these organisms is considerably declined
Organisms of these species being endemic may become extinct very fast. हे जे काय आहेत खूपच कमी आहेत, हे अगदी आपण म्हणतो ना बोटावर मोजण्या एवढे, असे खूपच कमी आहेत. हे रेअर, फारच रेअर स्पेसिस आहे. याचं एक्झाम्पल आहे रेड पांडा, मस्क डिअर, कस्तुरी असलेलं जे काही तुमचं हरिण आहे ज्याच्या कस्तुरी असते ज्याच्याजवळ ते. तर यांचं काय की खूप झपाट्यानं हे कमी होत चाललेले आहेत. यांची काळजी जर नाही घेतली तर हे पण संपुष्टात येऊन जातील. व्हॅल्युनरेबल स्पेसिस, नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज एक्स्ट्रीमली लेस, हे पण खूप कमी आहेत. अँड कंटिन्यू टू डिक्लाइन, एक्झाम्पल टायगर आणि लॉयन आहे असं. आणि शेवटचा आहे तुमचा indeterminate species. These organisms appear to be endangered, but due to their some behavioral habits, there is no definite and subsequential information. म्हणजे काय किंवा हे थोडं घाबरून समोर वगैरे येत नाहीत, हे आहेत का नाहीत का खूपच कमी आहेत काय, म्हणजे एवढं आपण स्पष्टपणे सांगता नाहीत. याचं एक्झाम्पल जायंट स्क्विरल्स, आपल्या भाषेत शेखरू. डू यू नो, याच्यामध्ये काही महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे, लक्षात द्या. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUNC प्रिपेअर्स अ रेड लिस्ट दॅट कंटेन्स द नेम्स ऑफ इंडेंजर्ड स्पेसीज फ्रॉम डिफरंट कंट्रीज. हे IUNC काय करतं किंवा रेड लिस्ट काढतं, जगामधले जे कुठले स्पेसीज आहेत जे इंडेंजर्ड आहेत त्यांची त्याच्यामध्ये नावं असतात. आणि पिंक पेजेस असतात त्याच्यामध्ये. इंडेंजर स्पेसीज होते पूर्वी, पण आता काय आहे की पिंक पेजेस ऑफ दिस बुक कंटेन्स द नेम्स ऑफ इंडेंजर्ड स्पेसीज, वाईल ग्रीन पेज कंटेन्स द नेम्स ऑफ प्रिव्हियसली इंडेंजर्ड बट प्रेझेंटली सेफ. आणि ग्रीन पेजेस काय असतात, प्रेझेंटली सेफ आहेत, पूर्वी इंडेंजर्ड होते असे. ह्या गोष्टी काही ह्या चॅप्टर शिकला मार्क्स पडतील, चांगले पडतील, SSC बोर्डात कमी पडतील, जास्त पडतील पाहिजे. दिस थिंग्स यू शुड रिमेंबर, सी ऑलवेज रिमेंबर. लेटस रिमेंबर, लेटस बिहेव अकॉर्डिंगली, याच्याप्रमाणे वागा तुम्ही सगळे. डिस्ट्रॉईंग अ प्लांट इज टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग, झाडाचा नाश करणे म्हणजे स्वतःचा सर्व नाश करून घेणे आहे. प्रॅक्टिस अफॉरेस्टेशन टू कन्झर्व इन्व्हायरमेंट, डिफॉरेस्टेशन जंगल कापणे, अफॉरेस्टेशन जंगल लावणे, जंगल लावायला तुम्ही हेल्प केली पाहिजे. मोलाई पेंग, जाधव यासारखे लोक एकटे जंगल लावतात 1,500 एकर जवळपास, आपण का नाही लावू शकत? वी कॅन ऑल्सो. फॉरेस्ट काय आहे, इज वेल्थ, हे फॉरेस्ट काय संपत्ती आहे खरी. इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षण आहे इन्व्हायरमेंटलचं प्रोटेक्शन करणे. प्रोव्हिडंट यूज ऑफ पेपर इज प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन, पेपरचा उपयोग काय आहे की जनरली तुम्ही कसं करायला पाहिजे, फार काटकसरीने करायला पाहिजे, किंवा त्याला तुम्ही जर तो एक गुन्हा आहे असं जर समजलं म्हणजेच तुम्ही जंगलतोड रोखताय. कारण पेपर, जितके पेपर लागतील, जितक्या वह्या पुस्तकं वगैरे लागतील तितके काय झाडं तोडावं लागतील, त्या झाडाच्या स्टेमपासून पेपर तयार होतात. टू प्रॅक्टिस द इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सोसायटी, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन केलं तर सोसायटी पण डेव्हलप होऊन जाईल. प्युअर एअर, प्युअर वॉटर इज की टू हेल्दी लाईफ. ठीक आहे. सगळ्या थिंक वाईल्ड लाईफ फंड WWF published a survey in 2008. According to it, about 30% of animal species have become extinct. 30% प्राणी काय झालेले आहेत, संपुष्टात आलेले आहेत, आता नाही आहेत त्या स्पेसीज. 35 वर्षामध्ये 1975 to 2005. भविष्यात काय होईल बघा. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे, वी हॅव टू टेक केअर टू प्रोटेक्ट देम. ओके. A pledge they have given, and you have to remember this pledge, or you have to tell this pledge after me. I am aware that the diversity on the earth is for the existence of me, my family and the entire mankind. I am aware about the responsibility of conserving and protecting the rich diversity. I am aware about the fast declining number of wildlife, plants and animals. I am accepting the responsibility of judicious use of natural resources and management of biodiversity. I pledge for adopting the following principles for happy and satisfactory life of all organisms on the earth. I will always strive for conservation and sustainable management of natural resources. I will make the change that I am expecting. I will be committed for safety of entire life on the earth.
I will educate the people about benefits of conservation and coexistence. Okay, this is the pledge, and you keep in mind why they have given this pledge in the textbook. Okay, one thing I would like to tell you, सगळ्यांना एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. I have started planting the tree in a forest. ट्री प्लांटेशन स्टार्ट केले. तुमच्यापैकी बऱ्याच जणांची इच्छा असेल बट शक्य नाही होते, तर एक आयडिया सांगेल तुम्हाला. त्या आयडिया थ्रू तुम्ही ट्री प्लांटेशन करू शकतात. रोज तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाही, झाडाला पाणी टाकायची गरज नाही. एकदा झाड लावून विसरून जाते, झाड येऊन जाईल. 99% ते झाड येऊन जाईल. काय करायचं, ज्या ज्या ठिकाणी काट्याचे झाड असतात, थॉर्न, ज्या ज्या झाडांना, ज्या ज्या झुडपांना काटे असतात, थॉर्न असतात, त्याच्या बुडाशी, त्याच्या बेसपाशी, स्टेमच्या बेसपाशी खड्डा करायचा आणि त्या ठिकाणी काय थोडंसं शेण टाकायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं की बिया टाकायच्या तुम्हाला जे लावायचे त्या, आणि इंडियन व्हरायटीच्या बिया टाकायच्या. जसं की तुमचं काय किंवा कडुलिंब आहे, ठीक आहे, कडुलिंब असेल तुमचं, किंवा चिंचुके असतील, ठीक आहे, की आपल्या इकडं आणखीन काय उंबर येतं, वड येतं, हे इंडियन व्हरायटीचे झाडं जर तुम्ही लावले तर ते डेफिनेटली येऊन जातील. लिंबोळ्या वगैरे तुम्ही टाका, एवढं करू शकता कधीतरी संडेला, त्याचे झाडं येऊन जातील. ओके, अँड या ठिकाणी हा चॅप्टर संपतो. इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट्स यू कॅन टेल इन दी कमेंट, and please share and subscribe our channel. Thank you.